जय श्रीराम. गुड मॉर्निंग मित्रांनो, अजून एक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. वरी काम चालू आहे म्हणून खाली इंट्रो द्यायलो. हे आमची माई अशी झोपलेली. आई भाजी घ्यायली बाहेर, दाखवतो तरी बी एकदा. आहे का गाडा गेला म्हणजे भाजी घेतलेली. तर आज लय मोठा दिवस आहे. तर भेटू आपण पुढे, कुठं जायचं ते सांगतो नंतर. ठीक आहे, दाखवतोच समजा, सांगायचं काय. तर चला, जेवण करायचं राहिले, जेवण करून निघू आपण आपलं. स्टार्ट. युनिकॉर्न तिचा RPM काटा अजूनही नीट नाही झाला, तरी केला नाही कोणी. चला मित्रांनो, हेवानी आणि आम्ही निघालो बाहेर. चाललो आम्ही ऑफिसला. आम्ही पुढची प्रोसेस सांगतो तुम्हाला. आणि आपला बाईक बी आलेला आहे आपल्याकडे. त्याची अनबॉक्सिंग घरी गेल्यावर आपण बाईक भेटला तेव्हा बघणं लागते ना. ओपन बॉक्समध्ये हे ते त्याच्यासमोर करणं लागते एकदा. फोटो काढणं आले. आता आम्ही झेरॉक्स काढायचा. लय डॉक्युमेंट आहेत, लय झेरॉक्स काढायचं. चलो. आमचं झेरॉक्स काढणं झालेलं. भयामाने गाडी चलिणार आहे का? हा 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 चलिता यायची मालकाला जाती का तिथे एवढी शोक. चलो मेरी भाई. वाव माओ. चला मित्रांनो, घरी आलेले हे आम्ही. टाइमच कट का कसं काय काम काहीतरी. भयावाने बसलो होतो तिथं बाहेर. त्यांची छोटीशी नन्हीशी जान मुलगी बस दे नाही का जागे. ते तुटले गाडीचे. तुटले म्हणजे नट निघायला, त्याच्या नेल नाही ती आज. बघू संध्याकाळी करू पाहिजे. आम्ही पुन्हा बाहेर निघालो. 4 वाजता बोलवलं होतं आम्हाला. आम्ही 4 वाजता करेक्ट टाईमवर निघालो होतो वापस. ठिकाणी पोहोचतो आणि सांगतो तुम्हाला काय कार्यवाही झालेली आहे. माहिती मी व्हिडिओ चालू केला की बंद केलं त्यानं काम करून. सरकायला मागं आलतो आम्ही. आता घराकडे चालू. अरे त्या माईकला हे माईक आलाय, त्याला Type-C आहे आणि आपल्याकडे 13 आहे. मोबाईल अपडेट करावं लागते, नाहीतर मग ते कनेक्टर आणावं लागतंय. काय लाईटनिंग टू Type-C आहे घरी. बघू ट्राय मारून आज. नाही ते चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, नाही तर आवाजच वाचू जाते भैया कारवा. तर चला, भेटतो आम्ही तुम्हाला थोड्या नंतर. भैया माने बाहेर निघालो. तिकडं बाहेर आले, मी इथून चालतो. पहिला बसून म्हण ना नम ए दे ना घंटी, दे ना म्हणू दे ना, दे ना. लोकांच्या भावाला घेऊन गरम करत होते. गुड नाईट, बाय बाय. आम्ही निघालो घराकडं. भेटू उद्या सकाळी 7 वाजता. गुड नाईट मित्रांनो. माईकची अनबॉक्सिंग तर करायची, इथं ट्यूब बसवायची होती पण मी कॅन्सल केलं. आता इथं बसवणार आहे. तर प्लॅन सक्सेस झाला तर अनबॉक्सिंग लय भारी होईल. कसं आहे, इकडून उजेड पडायला पण ते तिथं दिसन झाले. तर अनबॉक्सिंग भारी झाली पाहिजे, याच्यासाठी करतो काहीतरी जुगाड. ही ट्यूब आणून ठेवली मी, फक्त जोडायची. हे सगळं जोडलं का मग भेटतो तुम्हाला. अंधार लय झालाय रूम मध्ये, बघा ना. चला, लॉक तर इंडी केला बाहेरच. आधी अनबॉक्सिंग करू. आणि मग तसं तर झालेली आहे म्हणा, पण तुम्हाला दाखवणं एक काम आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवून दिलं म्हणजे टेन्शन खतम. बघतोय हो, ट्यूबलाईट इथं फिट केलेली आहे. ठीक आहे, आता करू आपण अनबॉक्सिंग. आता कसं दिसायला छानच दिसत असेल. तर आता अनबॉक्सिंग करू आपण, दाखवतो तुम्हाला माईक कसा आलाय. ठीक आहे, तर मित्रांनो हे आपलं पार्सल. ठीक आहे, आवाज येत असेल तुम्हाला.
मी दिसत नसेल कारण मी कॅमेराचा अँगल सेट केला. पार्सल आधीच फाटलेलं आहे, ते ओपन बॉक्समध्ये डिलिव्हरी आली आहे. ठीक आहे, हे पार्सल आहे. आपला ग्रे नारोचा साईडला, हे आपला ग्रे नारोचा वायरलेस माईक. तर याची आता अनबॉक्सिंग करू आपण. मला तुमच्यासारखंच बसावं लागतं 100% चार्ज. ठीक आहे, वापस. तर हे आहे ग्रे नारोचा माईक. ओके, बघा अशा प्रकारे. ठीक आहे, आता मोबाईलचा आवाज कसा यायला काय यायला माहीत नाही मला. आता मी काय करतो, ह्याचा आवाज ह्याला कनेक्ट करतो मोबाईलला आणि तुम्हाला आवाज ऐकवतो. त्याचा आवाज जाऊ द्या. आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय झालेली आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये फक्त टाईप-सी कनेक्टर आहे आणि आपल्याकडे मोबाईल 13. ठीक आहे, तर त्याला लाईटनिंग पोर्ट लागते. माझ्याकडे हे मागवलेलं, त्याच्यामध्ये लाईटनिंग टू टाईप-सी कनेक्टर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मला टेन्शन नाही. नाहीतर मग ह्याच्यामध्ये आलं नसतं आणि हे बी नसलं असतं तर लई प्रॉब्लेम होता मग. ठीक आहे, मी काय करतो, हे कनेक्ट करतो मोबाईलला आणि याच्यातून बोलू मग आपण. ठीक आहे, मी तुम्हाला आवाज चेक करून दाखवतो याचं कसं आहे. तर मित्रांनो, ही माईकची टेस्टिंग करू आपण. माझ्याकडे अजून एक गॅजेट आहे, हे कॅमेऱ्याचा शूटर म्हणून, काय कॅमेरा शूटर म्हणून काहीतरी आहे, ह्याचं नाव रिमोट शूटर. ओके, याच्यामध्ये असं बटन क्लिक केलं की आपली रेकॉर्डिंग चालू होती आणि बंद होती. मी फ्रेममध्ये यायलो नाही यायलो मला दिसून झाले, कारण मी मोबाईल त्या साईडला स्क्रीन आहे आणि कॅमेरा माझ्याकडे. तर आपण आता ह्याची माईक टेस्टिंग करू. थोड्या वेळ आधी मी केली पण ते कनेक्ट झाला नाही माईक, आणि आता केला आहे मी कनेक्ट. एकदा चेक करून बघितलं, यायला आवाज आता माईकमधून. तर आपण आता टेस्ट करू शकतो या माईकची. तर तुम्हाला तेव्हा सांगितलं मी, खूप काही सांगितलं आणि सगळा वॉइसच गेला तिचा. तर याच्यामध्ये ना असं एक लेवल आहे, हे फर्स्ट लेवल ANC. आवाज कसा यायला काय नाही चेक करून घ्या. ठीक आहे, असंच मी अजून एकदा टॅप केलं याला, तर हे 2दा ब्लिंक होतं लाईट. ठीक आहे, 2दा ब्लिंक झाल्यानंतर ही लेवल 2ची काय म्हणते ते ANC आहे. ठीक आहे, आणि याच्यानंतर अजून एकदा मी ह्याला दाबलं तर आता 3दा ब्लिंक झाला असं. ठीक आहे, तर ही या माईकची टेस्टिंग आहे. मला सांगा कसं वाटलं कसं नाही. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अजून एक मोड येते, याच्यामध्ये आपण ह्याला 2दा दाबलं, समजा हे बटन 2दा दाबला तर ह्याच्यामध्ये आवाज म्यूट होतो. आणि याच्यामध्ये अजून एक मोड आहे, ते इको मोड आहे. तर मी त्याच्यात बोलून दाखवतो तुम्हाला. 1 2 3 हॅलो हॅलो, इको होत असेल आवाज माझा. हां, तर हे ANC 3 लेवलपर्यंत चालू आहे याची. ठीक आहे, याची माईकची क्वालिटी कशी आहे, क्लॅरिटी आवाजाची सांगा. असं लावू शकतो, आपल्याला कसं लावायचं, उलटं लावायचं आहे, सरळ लावायचं, आणि हे पडणार पण आहे. ठीक आहे, असं मी करू शकतो. आणि आपल्याला समजा हे दिसू द्यायचं नाही लाईट वगैरे, तर त्याला असं उलटं पण लावू शकतो, म्हणजे कळणार पण नाही कोणाला की आपण माईक लावलेला आहे. तर हा व्लॉग इथेच एंड. भेटू उद्या सकाळी 7 वाजता व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. व्लॉग एडिट करून पुन्हा भेटतो तुम्हाला उद्या सकाळी.